മോഷ്ടിച്ച ശേഷം സ്വർണ്ണാഭരണങ്ങളൊക്കെ പോക്കറ്റിൽ വെച്ച് വീടിനുള്ളിൽ കിടന്ന് കള്ളൻ ഉറങ്ങിപ്പോയി. കഞ്ചാവിന്റെ ശക്തമായ ലഹരിയിലായിരുന്നു കള്ളന് പണി കിട്ടിയത്. വീട്ടുകാരും നാട്ടുകാരും ഒക്കെ എത്തി ഉറക്കത്തിന്റെ വീഡിയോ എടുത്തപ്പോഴും കള്ളന് ബോധം വീണില്ല. ഒടുവിൽ പോലീസ് എത്തിയപ്പോഴാണ് കള്ളന് ബോധം വീണത്. ये फ़ोन था रख लिया हुआ इन्हें। बहरहाल इससे पहले 2 बार पापा का फ़ोन चोरी हुआ। सुने अपन बोले चलो गलती कहाँ है बोल के खामोश हुए। बोलो नाम क्या है तुम्हारा? मेरा फुरकान है। अब्बा का नाम? कहाँ रहते? यहाँ गली में रहता हूँ। क्या उम्र है तुम्हारी? मेरी 18 है। कब आए यहाँ पे? यहाँ रात में आया भाई। अच्छा क्या क्या लिए? चाय की हाथ नहीं है भाई, ये भी निकाला करते हैं और यहाँ सो भी आता रहते, सोना वोना भी ले आता रहते। तो कोई गलती माफी चाहता हूँ आंटी से। क्या करा मेरे को तो और खुद भी याद भी नहीं है। आंटी उन्होंने बताया ये और क्या क्या जी सोना दरवाजे 2 बार कहीं क्यों लगा के गए बाहर? दरवाजे भी लगाया रहते भाई। और कहते क्या कहते तुम्हारा याद नहीं है? मेरे को तो याद तो नहीं है। दरवाजे भी लगाया बोल के बोले लगाया हूँ भाई, मेरे को तो याद तो नहीं है। अरे भाई आया कहाँ से तू? मैं यहाँ से आया नहीं मालूम, मेरे को याद तो नहीं है। उन्हें बच्चा रहा तो छोटा, क्या नाम है उसका? मुसाया। क्या टाइम पे आया? 4 साढ़े 4 के टाइम की बात है, फजर से पहले। हाँ। और क्या क्या पैसे कहाँ से, पैसे कितने लिया, कहाँ लिया? पैसे नहीं लिया भाई, ये चिल्लर पड़े हुए मेरे जिम में ऐसे जो भी है, कुछ भी नहीं है बस। ये जो इंजेक्शन लिया बड़ा कहाँ से लाए? ये रामपल्ली पे से लिया था भाई। ये खून लग गया। कैसा है वो इंजेक्शन का है? नहीं गिर गया, गाड़ी पे से गिर गया, मारा बोलता हूँ। देखो भाई फैसल भाई के घर में आया था, अलमारी में से निकाला और बोले तो फोन आना भी उठाया था। वहाँ भी गया, वो रूम में भी क्या वहाँ से भी क्या लिया याद तो ये नहीं है। और फोन आना अंकल का फोन। ഹൈദരാബാദിലാണ് സംഭവം. വീടിനുള്ളിൽ കയറി അലമാര തകർത്ത് സ്വർണ്ണാഭരണങ്ങൾ മോഷ്ടിക്കുകയായിരുന്നു. സംഭവ സമയം വീട്ടുകാർ പുറത്തായിരുന്നു. തിരികെ എത്തിയപ്പോഴാണ് കള്ളൻ മോഷ്ടിച്ച സ്വർണമൊക്കെ പോക്കറ്റിൽ വെച്ച് കമഴ്ന്നു കിടന്ന് ഉറങ്ങുന്നത് കണ്ടത്. ഉടൻ തന്നെ വീഡിയോ എടുത്ത് പോലീസിനെ അറിയിക്കുകയായിരുന്നു. നടന്ന സംഭവങ്ങളെല്ലാം പ്രതി പോലീസിന് മുന്നിൽ വിവരിച്ചു. ന്യൂസ് ഡെസ്ക് മലയാളം ടെലിവിഷൻ. സിൽവൻ ടൈൽസ് ഗാലറി, വളാഞ്ചേരി, പുത്തനത്താണി, ആലുവ, പാലക്കാട്, എടവണ്ണ ആൻഡ് പട്ടാമ്പി.